भगवान श्री ज्ञानोबराया या ठिकाणी ज्ञानेश्वरी इतकं सुंदर वर्णन करतात. माऊली म्हणतात, माझी ज्ञानेश्वरी ऐकणारे जे श्रोते आहेत श्रोते, तर त्या श्रोत्यांना मी साम्राज्यावरती बसवणार आहे. त्यांना मी एक राज्य बहाल करणार आहे. त्यांना मी राजा बनवणार आहे. ते साम्राज्य म्हणजे कोणतं? म्हणजे ते आमदारकीचं, खासदारकीचं, पंतप्रधान पदाचं, राष्ट्रपती पदाचं असलं ते साम्राज्य डोक्यात आणूच नका. आपण माऊलींच्या विश्वामध्ये आहोत, ज्ञानेश्वरीच्या जगतामध्ये वावरत आहोत, ज्ञानेश्वरी ऐकतोय आपण. हे साम्राज्य डोक्यातून काढावं. आणि ज्ञानेश्वरी गुलकंद समोर आल्याच्या नंतर तरी आपण या गोष्टीचा विचार करूच नाही असं मला वाटतं. ज्ञानेश्वरीच्या जगतात माऊली असं म्हणताय, मला श्रोत्यांना एक साम्राज्य बहाल करायचंय, मला त्यांना राजा बनवायचे. कुठलं राजा? तर माऊली म्हणतात, श्रीकृष्ण गुण गायन, श्रीकृष्णांचं गुणवर्णन. आणि ह्या श्रीकृष्ण गुणांच्या गायनामध्ये मला प्रवीण कर, तरबेज कर गुरुराया. आणि त्या श्रीकृष्णाने जे काही सिद्धांत मांडले, गीतामृत जे काही सगळ्यांना दिलं, तर ते गीतारूपी अमृत किंवा गीतारूपी सिद्धांत, आणि ते ऐकण्यासाठी श्रोत्यांना मला राजा बनवायचं आहे. की माझं ज्ञानेश्वरी ऐकल्याच्या नंतर, माझी ज्ञानेश्वरी ऐकल्याच्या नंतर गीतेचं जे ज्ञान आहे, तर ते ज्ञान ऐकल्याच्या नंतर श्रोते राजे झाले पाहिजेत, भिकारी नाही बरं का. फार मोठा विचार आहे माऊलीचा. त्यांना मी राजे बनवून सोडविल. अशा प्रकारची माझी ज्ञानेश्वरी या ठिकाणी माझ्याकडून लिहिली जावी, माझ्याकडून वर्णन केली जावी. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओसरते, रानेवी बैसवी श्रोते श्रवणाचे, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचे. श्रवणातील राजे माझे श्रोते असावे. इतकं सुंदर श्रीकृष्णांचं सिद्धांत, श्रीकृष्णांचे गुणवर्णन व्हावं, असं खूप सुंदर असं वर्णन माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून करताना दिसतात.